मी नीता लबडे, तहसीलदार भुसावळ। आज आपल्याकडे आपण जी शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दाखले त्यांना वेळेत आणि शाळेतूनच उपलब्ध व्हावे यासाठी मोहीम आपल्या तालुक्यामध्ये राबवतो आहे। आणि त्यासाठी मी सांगू इच्छिते की आपल्या तालुक्यामध्ये 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणारे साधारणतः 22,991 विद्यार्थी यावर्षी शिक्षण घेत आहेत। त्यामुळे त्यांना दाखल्याची गरज पडणारच आहे। उत्पन्नाचा दाखला असो, रहिवास असो, डोमिसाईल असो किंवा नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे दाखले त्यांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी आपण ही मोहीम घेतो आहे। साधारणतः आपल्याकडे 31 शाळा आणि कॉलेजेस आहेत, त्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आहे। त्यांना सुद्धा दरवर्षी उत्पन्नाचे दाखले लागतात आणि त्याचं वाटप केले जातं। परंतु माझ्या असं निदर्शनास आलं आहे की ई महासेवा केंद्रामध्ये ते पॅरेंट्स किंवा विद्यार्थी जातात, तिथे दाखला करण्यासाठी अप्लिकेशन करतात, त्यामध्ये डॉक्युमेंट्स पूर्ण नसतात। डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यामुळे ते त्रुटीमध्ये आमच्याकडून परत जातं आणि पुन्हा मग ते डॉक्युमेंट्स पूर्ण करून मग त्या पॅरेंट्सची जी धावपळ होते ना ती थांबवण्यासाठी आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होऊ नये, जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आणि त्याच पद्धतीने आर्थिक सुद्धा त्रास होतो, तो त्रास टाळण्यासाठी माझा हा उपक्रम मी घेते आहे। यात मला माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे। माननीय SDO सर सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि आम्ही हा उपक्रम प्राधान्याने घेऊन हा राबवतो। हा उपक्रम आपण त्या पिरियडमध्ये 1 मार्च पासून सुरू होईल आणि सध्या तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे। मॅम, हे राज्यामधला पहिला उपक्रम आहे का फक्त जळगाव जिल्हा मर्यादित आहे का? हा तर तसं शासन आपल्या दारी आपल्याकडे होतं, आधी सुद्धा राबवलं गेलेलं आहे, त्याच पद्धतीचं आहे। परंतु ई महासेवा केंद्र आहेत त्यासाठी ती लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तिथेच एखाद्या ई महासेवा केंद्रावर जावं आपल्या एरियातल्या आणि तिथून ऑनलाईन आमच्याकडे येईल आणि नंतर ऑनलाईन तिथेच प्राप्त होईल आणि त्यांना द्यावं। परंतु काय होत होतं ना, त्यात लोकांची प्रचंड हेडसांड होते आहे, कालावधी फार मोठा लागतो आहे, त्यांना कुठले डॉक्युमेंट्स द्यावे हे कळत नाही आणि वेळेत जी सेवा मिळायला पाहिजे ती मिळत नाही। त्यामुळे आपण हा उपक्रम घेतला आहे की विद्यार्थी म्हणजे शाळेशी संबंधित, तर HM जर त्यामध्ये इंटरेस्ट घेतील, शिक्षक जर त्यामध्ये इंटरेस्ट घेतील तर हा उपक्रम अतिशय सोपा होईल आणि ही एक पद्धत इथे भुसावळ तालुक्यामध्ये लागते। त्यामुळे हा माझा एक मानस आहे की विद्यार्थ्यांसाठी हे काम आपण करायला पाहिजे। आणि हे जे डॉक्युमेंट आहे त्यांचं ते किती दिवसांमध्ये त्यांना प्राप्त होतील? ते साधारणतः त्याचा कालावधी जो आहे, उत्पन्नाचा दाखला हा 7 दिवसात मिळायला पाहिजे आणि कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल जो आहे तो 15 दिवसात मिळायला पाहिजे। काही जे आहे ते 21 दिवस कालावधी आहे। परंतु माझा असं हे आहे, उपक्रम आहे हा की मी रोज फॉर्म लावते, त्यामुळे म्हणजे 3 दिवसाच्या आत हा दाखला त्या विद्यार्थ्यापर्यंत जायला पाहिजे, हा माझा यातून मानस आहे। तरी मी आवाहन करते की सर्व पालक, विद्यार्थी आणि सर्व जे HM आहेत त्यांनी हा उपक्रम अतिशय इनिशिएटिव्ह घ्यावा। अतिशय चांगलं काम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे। पालकांनी शाळेशी संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे। धन्यवाद।